आज हम्पीत तिसरा आणि शेवटचा दिवस होता। अजिबात घरी परत जायची इच्छा नव्हती, म्हणून मी ठरवलं आज जितना हो सकेंगे उतना हम्पी का काना कोपरा देख लेंगे। सुरुवात झाली या खतरनाक आप्प्यांपासून, जे फक्त 40च होते पण टेस्ट मात्र 400ची दिली। नॉर्थ हम्पीला आलात की इथे आप्पे खायला नक्की या। इथे दिवसभर रिक्षाने फिरावं लागतं किंवा 100 रुपये पर डे असा रेट देऊन सायकलीवर, आम्ही सुद्धा याच सायकलींवर फिरत होतो। पहिला स्टॉप होता कोदंड रामा टेम्पल। जगातलं हे एकुलतं एक असं मंदिर आहे जिथे रामाच्या बाजूला सुग्रीवची मूर्ती आहे। मंदिराबाहेर मला हे आजोबा पुस्तकात काहीतरी लिहिताना दिसले। मी विचारलं काय लिहिताय, तर म्हणे श्रीराम श्रीराम लिहितोय। खास गोष्ट या आजोबांना मराठी बोलता येत होती। या आजोबांनी मग सांगितलं त्यांनी CA टॅक्स अकाउंटंटचं काम सुद्धा केलंय। मी विचारलं सगळं सोडून इथेच का आलात? मग म्हणाले सगळ्यांना सगळं करून इथेच तर यायचंय। इथून मी पोहोचलो एका कडक स्पॉटवर जिथं मी आयुष्यात पहिल्यांदा पेपर डोसा इतका मोठा चॉकलेट पॅनकेक खाल्ला। भाई काय क्रेझी चॉकलेट पॅनकेक होता हा। इथे ऑमलेट सुद्धा बेस्ट ऑप्शन आहे। इथे आलात की हे 2 ऑप्शन्स नक्की ट्राय करा। संध्याकाळी मी नॉर्थ हम्पीतून साऊथ हम्पीला पोहोचलो। आता इथपर्यंत सगळं भारी होत आलं, पण मी शेवटी डिनर करायला अशा जागेवर आलो होतो जिथे खरा हम्पीनेस दिसला। हे होते हॉटेलचे मॅनेजर। मी त्यांना विचारलं तुमच्यासाठी व्हॉट इज हम्पी, तर त्यांनी मला त्यांची पाठच दाखवली। यांनी आम्हाला त्यांचं सर्वात बेस्ट सेलर मॉकटेल प्यायला दिला। एक नंबर भाई, मस्ट ट्राय इथे मॉकटेल। डिनर मध्ये तर कॉमन चिकन आणि मासा फुल दाबून हाणला। व्हॉट इज द नेम ऑफ दिस रेस्टॉरंट? होम हम्पी। चलो आता भेटूया।